आणि मग जगतात संताचा तर दुष्काळ आहे, संत आणायचे कुठून? मग आम्हाला संताची किंवा देवाची संगती लाभणार नाही का? फक्त संताच्या चित्तात शुद्ध देव वास करतो, संत तर दुर्मिळ आहेत. मग आम्हाला संत संगती घडावी कशी? तर ज्याच्या मुखात सातत्यानं रामनाम स्थिरावले, सर्व काळ नाम स्थिरावले, तोही एक छोटा मोठा संतच असतो आणि त्याच्या चित्तात शुद्ध देव राहत असतो. आणि म्हणून देव असे चित्ती त्याची घडावी संगती. नित्य नामधारक हा एक छोटासा संतच असतो. नित्य नामधारकाला अहंकार सोडून गेलेला असतो, आणि ज्या चित्ताला अहंकार सोडून गेलाय त्या चित्तात फक्त राम असतो, आणि जिथं फक्त राम असतो तो शुद्ध देव असतो. आणि म्हणून देव असे चित्ती त्याची घडावी संगती. तात्पर्य, नित्य नामधारक हा सुद्धा एक छोटा मोठा संतच असतो. जरी त्याला आत्मज्ञान झालं नाही, तो खरा संत बनला नाही, तरी केवळ नामाच्या बळावर. तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदची साच. ज्ञानोबर आहे. सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मनाशी समाधी हे. चालता बोलता न मोडे समाधी, निळामने स्वरूप सिद्धी, सहज समाधी हरिनामी. हे नित्य नामधारक संतच असतात आणि त्यांच्या चित्तात शुद्ध देवाचा वास असतो. नाम नित्य असावं. आणि म्हणून आम्हाला सतसंगती हवी आहे ना, संत संगती हवी. तर नित्य नामधारकाची संगती करा, ही संत संगतीच आहे. आता उरला प्रश्न, कीर्तनकार प्रवचनकार हे नित्य नामधारक जर असले तर त्यांची संगती ही संत संगतीचे, पण ते नित्य नामधारक असावेत. म्हणजे कीर्तनकार प्रवचनकार नित्य नामधारक आहेत की नाही ज्याची त्याला माहीत. पण हे परमार्थात वावरणारी जी मंडळी, तुम्ही आम्ही कीर्तनकार प्रवचनकार, आम्ही जर नित्य नामधारक असो तर आम्ही एक छोटे मोठे संतच आहोत, संतच आहोत. तर आमची संगती करणं सुद्धा एक संत संगतीच आहे. आणि म्हणून खऱ्या संताचा जरी दुष्काळ असला, ते दुर्लभ असले भेटीला, तरी नित्य नामधारक आम्ही कीर्तनकार प्रवचनकार नित्य नामधारक असावा. नित्य नामधारक आम्ही परमार्थी कीर्तनकार प्रवचनकार एक छोटे मोठे संतच आहोत. आणि आमची संगती ही संत संगती बनू शकते. आणि म्हणून संत संगतीत या, कीर्तनात या, प्रवचनात या, हरिभजनात या. संत संगतीला फार महत्त्व आहे. कारण सत्संगती करावी, कुसंगती टाळावी आणि विसंगती भोगावी लागते. सत्संगती अर्थात संत संगती साहसानं, कष्टानं मिळवावी लागते, करावी लागते. सत्संगती करावी लागते, विसंगती ही टाळावी लागते. आणि सत्संगती मिळवावी लागते, कुसंगती टाळावी लागते आणि विसंगती भोगावी लागते. विसंगती भोगावी लागते. नवरा बायको आहेत, कधी कधी प्रारब्धानं नवरा बायकोचा स्वभाव वेगळा असतो, त्यांच्यात विसंगती असते. पाहुणे आलेत, नवरा म्हणतं पोहे कर, बायको गेली फक्त चहाच करून आणला, नवरा बायकोत भांडण झालं. ही विसंगती. नवरा म्हणतो ना पोहे कर तर बायकोने पोहे करावं, ही संगती आहे. पण नवरा म्हणतो पोहे कर, बायको नुसता चहा करून आणते, दोघात भांडण होतं. ही विसंगती. विसंगती नशिबानं प्रारब्धानं जीवनात येते, ती भोगावी लागते. सत्संगती करावी लागते, कुसंगती टाळावी लागते, विसंगती भोगावी लागते. माणसात पटत नाही, नवरा बायकोत पटत नाही, हे न पटणं ही विसंगती आहे. हे प्रारब्ध आहे आणि हे दुःख देतं. विसंगती दुःख देते, हा प्रारब्धाचा भोग आहे. सत्संगती करावी लागते. त्याच्या मुखात नाम आहे, कीर्तनकार प्रवचनकार आहेत, त्यांच्या सहवासात जावं लागतं, आपण नाम घ्यावं लागतं. सत्संगती सायासानं करावी लागते आणि कुसंगती टाळावी लागते. कुसंगती टाळावी लागते. कुसंगतीने आपलं वाटोळं होतं. जीवनात सगळ्यात वाईट काय असेल तर कुसंगती. कुठेही जाऊ पण कुसंगतीत जाऊ नये. कुसंगतीत जाऊन भल्या भल्याचं वाटोळं झालं. आपल्याकडे मन आहे, ढवळ्याचे जरी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला. कुसंगती तुमचं वाटोळं जर कशामुळे होत असेल तर कुसंगतीने. तुम्ही चांगले आहेत पण कुसंगतीत गेले, वाईटाच्या संगतीत गेले, तुमचं वाटोळंच होणार. डेकनाच्या संगे हिरा भंगला, कुसंगे नाडाला साधू तैसा. घनानं न फुटणारा हिरा, दगडावर मांडा हिरा आणि घन घाला, हिरा फुटत नाही. पण तोच हिरा जर ढेकणाच्या संगतीत गेला आणि ढेकण फुटला, रक्त जर हिऱ्याला लागलं तर हिऱ्याचा चुरा होतो, आपोआप फुटतो.
हिरा आहे, संगती ढेकणाची रक्ताची, वाटोळं झालं. तुम्ही हिरा आहेत पण कुसंगतीत गेले, तुमचे वाटोळं होतं. कुसंगे नाडाला साधू तैसा. साधूनी जर सतत 10 लग्न अटेंड केली, अतिशय श्रीमंत लोकांची, डॉल्बीची लग्न, 10 लग्न, साधू असाधू बनतो ते विकारी वातावरण पाहून. पण साधारण माणसानं 10 अंत्ययात्रा अटेंड केल्या तर असाधू साधू बनतो. हा संगतीचा परिणाम. कुसंगती टाळावी. बैसता चोरापाशी तैसीच होय बुद्धी, पाहताची चिंदी धावे मन. चोराच्या संगतीत गेला तर चोरासारखीच वृत्ती बनते. फाटका चिंदूक दिसलं तर उचलावं असं वाटतं. ही कुसंगती आहे. कुसंगती टाळावी. कुसंगतीने माणसं व्हायलाच जातात. चांगली माणसं कुसंगतीत गेलं तर व्हायला जातात. म्हणून मुलगी द्यायची तुम्हाला एखाद्याच्या घरी, तर त्याच्या घरी गेल्यानंतर त्याची श्रीमंती, शिक्षण हे पुन्हा पहा, सौंदर्य पुन्हा पहा. पण अगोदर त्या नवरदेवाचे मित्र पहा, त्याची संगती पहा. तो फार श्रीमंत आहे, गोरापान आहे, पैशावाला आहे, पदावाला आहे, पण कुसंगतीत वावरतो असा मनुष्य नालायकच असतो. त्याला बाई बाटली ताटली असे छंद असतात. तुमच्या मुलीचं वाटोळंच होईल. म्हणून मुलगी द्यायला जर गेला त्या एखाद्या घरी, तर अगोदर नवरदेवाचे मित्र पहा, व्याह्याचे मित्र पहा, त्यांना सतसंगती आहे का पहा. ते कुसंगतीत असतील तर मुलगी तिथं देऊ नका, वाटोळ होईल मुलीचं. हो, कुसंगतीने आमच्या आईसाहेब, कैकेयी आईसाहेब, प्रभू रामचंद्राची आई, मंथरेच्या कुसंगतीने व्हायला गेल्या. तुम्हाला माहिती आहे प्रभू रामचंद्रावर सर्वात जास्त प्रेम कोण करत होतं? कैकेयी करत होती. सख्या आई कौशल्या, तिच्यापेक्षा कैकेयी जास्त प्रेम करायची रामचंद्रावर. पण मंथरेने बुद्धी पालटवली कैकेयी आईची, आणि माझ्या भरताला गादी आणि रामाला 14 वर्षाचा वनवास. बुद्धीत फरक का झाला? मंथरेची कुसंगती. ज्या रामचंद्रावर सर्वात जास्त प्रेम करणारी कैकेयी, पण रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास. ही कुसंगती आहे. कैकेयी फार प्रेमळ होती, पण कुसंगतीने वाया गेली. कर्ण महादानी होता, भगवत भक्त होता, वाया गेला दुर्योधनाच्या संगतीने. द्रौपदीला मांडीवर येऊन बसण्यापर्यंत त्याची मजल गेली. वाया गेला कर्ण. कुणामुळं? दुर्योधनाच्या कुसंगतीने. ही कुसंगती टाळा, तुमचं वाटोळं होईल. आणि म्हणून आपले आईवडील, घरातला कुटुंब प्रमुख हा सात्विक असावा. कुटुंब प्रमुख नामधारकच असावा. त्याच्या संगतीने इतर कुटुंबीय नामधारक बनतात. कारण चंदनाच्या संगे तरुवर चंदन, तुकोबर आहे. कुटुंब प्रमुख नामधारक असेल तर घरातली माणसं नामधारक बनतात. आणि म्हणून एक वेळचं भोजन आणि एक वेळचं भजन सगळ्या कुटुंबियांनी एकत्र येऊन करावं. त्यांना भक्तीला बळ येतं, सुविचाराची देवाणघेवाण वाढते. पूजा करताना, भक्ती करताना आईने लहान मुलाला हमेशा जवळ घ्यावं. हरिपाठ म्हणताना वगैरे मुलाला जवळ घ्यावं, त्याला म्हणायला सांगावं, आपल्या सहभागी करावं. जसं मिरचीचं रोपटं त्याला 5 पानं आले की ते जमिनीला चिटकतं, लागतं आणि मिरची तयार होते. तसं मुलं लहानपणीच भक्तीला सहज चिटकतात, मोठे झाल्यावर चिटकत नाही. आणि म्हणून लहान मुलाला कुटुंब प्रमुखाची सतसंगती लाभावी. लहान मुलं सात्विक निघतील. सतसंगती आपल्या घरातून सुरू व्हावी. कुटुंब प्रमुख नामधारक असावा. त्याच्या संगतीने पूर्ण कुटुंब नामधारक बनतं, घराचा उद्धार होतो. सतसंगतीत वावरा. कीर्तनात या, प्रवचनात या, परमार्थात या. नामधारकाच्या संगतीत वावरा. ज्याच्या संगतीत वावराल तसा रंग लागतो. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला. म्हणून भले भले ज्यांच्या गळ्यात माळा आहेत, ज्ञानेश्वरी वाचतायत, सत्कर्म करतायत, पण कुसंगतीत गेले, मोठ्या पदावर गेला, कुसंगतीत गेले, ते दारू पिणार, वाईट खाणार, वाईट वागणार, त्यांचं वाटोळं झालं, पतन झालं. तुमचं पतन होतं ते केवळ कुसंगतीमुळे. म्हणजे जीवनात संगतीला फार महत्त्व आहे. तुम्ही कुणासोबत वावरता याला फार महत्त्व आहे. आणि मग सतसंगतीत वावरा. भावे तुका म्हणे सत्संग बरा, कुसंग हा फेरा 84चा. सत्संग हा बरा आहे, कुसंगतीत गेला तर 84चा फेरा पडतो, तुमचं वाटोळच होतं. कुसंगती टाळावी. सत्संगती सायासानं करावी, आवर्जून करावी. आणि विसंगती मात्र भोगावी लागते. विसंगती हा प्रारब्धाचा भोग आहे.
विसंगती भोगावी लागते, कुसंगती टाळावी लागते आणि सत्संगती ही सायासानं करावी लागते. कुसंगती टाळावी लागते, सत्संगती करावी लागते. कुसंगती टाळा. मग मी जो प्रश्न उभा केला होता की तुकोबाराय देवाकडे मागणं मागतात की देवा मला संताची संगती दे, किंवा ज्याच्या चित्तात देव वास करतो त्याची संगती दे. आणि आपण बोलून गेलो की देव ज्याच्या चित्तात वास करतो ते संत असतात. ते शंकेचे निरसन केलं की देव सगळ्याच्या चित्तात वास करतो, पण इतराच्या चित्तात वास करणारा देव हा बट्टेबाज देव आहे, अशुद्ध देव आहे, कारण त्यात अहंकार मिसळला आहे. तो परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निदुसरा, स्वप्नीचे वरवरा संतोषेशीने. नरवारा साक्ष देत आहेत. हा जो जीव आहे तो परमात्माचे म्हणले, तो परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निदुसुरा, स्वप्नीचे वरवरा संतोषेशीने. तुमचा जीव हा परमात्माचे, पण तो अहंकाराच्या झोपेत घोरतोय, अहंकारात मिसळलाय म्हणून बरळतोय. मी जीव, मी देह आणि देहसंबंधीने माझं, हा अहंकार आहे. तुमच्या हृदयात देव आहे, पण त्यात अहंकार मिसळलाय म्हणून तो बट्टेबाज देव आहे. म्हणून तुमच्या आमच्या आतला देव बट्टेबाज आहे. सगळ्याच्या आत देव आहे, पण तुमच्या आमच्या आतला देव बट्टेबाज आहे, कारण त्यात अहंकार मिसळलाय. आणि म्हणून या बट्टेबाज देवाची संगती तुकोबारायला नको आहे. तुकोबारायला शुद्ध देवाची संगती हवी आहे. आणि शुद्ध देव तो असतो की ज्या व्यक्तीनं अखंड रामनामानं आपला अहंकार मारलाय, अहंकार मेला की खाली हृदयात फक्त राम उरतो, शुद्ध देव उरतो, आणि तो संत असतो. कारण ज्याचा अहंकार गेलाय तो संत असतो, तो मुक्त असतो, तो देव असतो. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि म्हणून तुकोबारायला ज्याच्या हृदयात शुद्ध देव वास करतो त्या संतांची संगती हवी. परंतु असे संत, मुक्तीवर भजनयुक्त असलेले संत अतिशय दुर्मिळ आहेत. बहु अवघड आहे संत भेटी. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ वाती. असे संत अतिशय दुर्मिळ आहेत. परंतु जो नित्य नामधारक आहे, मी बोलून गेलो, पुरावे दिले, नित्य नामधारक आहे, त्याच्या हृदयाला द्वैत सांडून जातं, सोडून जातं. आणि जो अद्वैतात जगतो तोही एक छोटा मोठा संतच असतो, तो समाधानी असतो. आणि जो समाधानी आहे त्याच्या हृदयात नारायण राहायला आलाय ही त्याची खूण असते. आणि म्हणून नित्य नामधारकाच्याही हृदयात नारायण राहतो हे सिद्ध होतं. आणि म्हणून नित्य नामधारकाची संगती ही संत संगतीच असते, ही संत संगतीच असते. आणि म्हणून खरे संत जरी नाही भेटले तर कीर्तनकार, प्रवचनकार जे नित्य नामधारक आहेत, माझा शब्द पुन्हा पुन्हा ऐका, जे नित्य नामधारक आहेत हे छोटे मोठे संतच असतात. त्यांची संगती करा, तुमचं भलं होईल, तुमचं कल्याण होईल, तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. आणि म्हणून देव असे चित्ती त्याची घडावी संगती. तुकोबाराय ना ज्याच्या चित्तात देव वास करतोय अशा संताच्या संगतीची आवड आहे, आवश्यकता आहे. म्हणून देवाकडे मागणी करतात की देवा मला संताची संगती घडू दे. पण आपण बोलून गेलो की असे संत दुर्मिळ आहेत. मग नित्य नामधारकही एक छोटा मोठा संतच असतो. तशा नित्य नामधारकाची संगती लाभली तरीही आम्ही संत संगतीतच आलोत असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून देव असे चित्ती त्याची घडावी संगती. कारण नित्य नामधारकाच्या चित्तातही देव वास करतो. मी प्रवासात बोलले, पुढे चाललो होतो आपण. देव असे चित्ती त्याची घडावी संगती. आणि मग ज्याच्या चित्तात देव वास करतो त्याची मला संगती आवडते हे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितायत, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुकोबाराय म्हणतात की मला संताची संगती आवडते. आणि आवड जेव्हा खूप वाढते ती वासना बनते. बळावलेली इच्छा ही वासना असते, बळावलेली इच्छा ही वासना असते, है ना. मग ती संसारातली वासना असो की परमार्थातली वासना असो, वासना कोणती असो, मला जेवण पाहिजे ही इच्छा आहे, पण फारच चांगलं जेवण पाहिजे ही वासना आहे. फारच चांगलं जेवण पाहिजे ही बळावलेली इच्छा आहे. मला घर पाहिजे ही इच्छा आहे, पण फारच चांगलं घर पाहिजे ही वासना आहे.
ही बळावलेली इच्छा आहे. मला कपडे पाहिजेत ही इच्छा आहे, पण फारच चांगले कपडे पाहिजेत ब्रँडेड, ती वासना आहे. तसं परमार्थातही आवड ही एक प्रकारची इच्छाच आहे, पण ती परमार्थिक इच्छा आहे, आवड आहे. तशी तुकोबाराची आवड बळावली आणि ती वासनेत बदलली. परमार्थातही अहंकार असतो, संसारात अहंकार आहे आणि परमार्थात नाही असं नाही. परमार्थातही अहंकार आहे, पण कसला अहंकार आहे? जे अहंकार वाती आम्ही हरीचे भुषवाया लागी, जे लोभे एकच जगी माझे निलोभे. अहंकार असावा पण हरिदास म्हणून घेण्याचा, लोभही असावा पण हरिनामाचा, पैशाचा नाही. म्हणून अहंकार असावा, परमार्थात बी अहंकार आहे. जे अहंकारो वाती अंगी आम्ही हरीचे भुषवाया लागी, अहंकार असावा पण हरिदास म्हणून घेण्याचा, लोभ असावा पण हरिनामाचा. तसं वासनाही असावी पण देवाच्या आवडीची, कारण वासना वाईट आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तिची झाली अंगे हरिरूप. वासना वाईट आहे, वासना संसारात बांधते आणि वासनेतून सुटका हाच मोक्ष आहे. वासनेतून सुटका हाच मोक्ष. मरताना कशाची वासना नसावी ते मुक्त होता. वासनेतून सुटका हाच मोक्ष आहे. पण संसारी पदार्थाची वासना ही वाईट आहे, संसारी पदार्थाची आवड ही वाईट आहे. देवाची आवड आणि देवाची वासना ही शुभ आहे, ही सदवासना आहे. वासना दोन प्रकारची, एक सदवासना आणि एक असदवासना किंवा कुवासना. कुवासना म्हणजे दुर्बुद्धी, जिला संसार आवडतो, जिला वस्तू आवडतात, धनदौलत आवडते, पैसा आवडतो. एरते दुर्मती जे बहुधा असे विकरती, तिथं निरंतर रमती अविवेकी. संसारात रमतात ते दुर्बुद्धी असतात, ती कुवासना आहे. पण ज्या बुद्धीला, जी सद्बुद्धी आहे किंवा सद्वासना आहे, तिला निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम आवडतं. आणि या निष्काम कर्माने आणि निष्काम हरिनामाने ती तुम्हाला एक दिवस देव बनवून देते, देवच बनवते. कारण या सद्वासनेला जसं गंगेला शेवट परमात्माच, तसं सद्वासनेलाही शेवट देवच असतो. दुर्मिळ चराचरी सद्वासना, बरोबर आहे. जरी पुण्यवशे अल्पची बुद्धी हृदय प्रकाशे, तरी अशेषी नाशे संसार भय. ही सद्बुद्धी अर्थात सद्वासना गत जन्मातल्या पुण्याने किंवा या जन्मातल्या पुण्याने तुमच्या हृदयात प्रकाशित झाली, तर जसा गंगेला शेवट समुद्र, तसं या सद्वासनेला, या सद्बुद्धीला शेवट भगवंतच असतो. आणि म्हणून तुकोबाराची जी वासना आहे ती सद्वासना आहे. तुकोबाराची आवड आहे ती भगवंताची आवड आहे. मी बोललो की अहंकार आहे असावा, वाईट नाही, अहंकार असावा पण हरिदास म्हणून घेण्याचं. व्यसन वाईट आहे, कोणतं दारूचं बिडीचं व्यसन असावं पण भगवंताच्या नामाचं. देवालाही व्यसन आहे, तयाचे आम्हा व्यसन, तो आमचे निधी निधान किंबहुना समाधान तो मिळते. व्यसन देवालाही आहे पण बिडीचं दारूचं नाही आहे, भक्ताचं संताचं व्यसन आहे. म्हणून व्यसन वाईट नाही पण चांगल्या गोष्टीचं असावं. अहंकार वाईट नाही पण हरिदास म्हणून घ्यायचं असावं. तसं आवड वाईट नाही पण संत संगतीची असावी, फालतू फालतू गोष्टीची नाही. आणि संत संगतीची आवड आता ही बळावली आणि ती वासनेत बदलली. आणि जशी वासना असेल तसा जन्म असतो, किंवा जशी वासना असेल तसे फळ असतात. जसं तो जडभरत त्या हरणाच्या पिल्ल्याची वासना घेऊन पुढच्या जन्मी हरणच झाला, तसं तुकोबाराची आवड आहे, अर्थात वाढलेली आवड आहे देवाबद्दल, संताबद्दल, ती वासनेत बदलली. वाढलेली आवड, वाढलेली इच्छा ही वासना असते. मग तुकोबाराची आवड आता अतिशय वाढली देवाबद्दल, संताबद्दल, ती वासनेत बदलली. आणि जशी वासना असेल तसे फळ असतात. मग तुकोबाराची वासना काय? संत संगती. मग वासना तसे फळ. म्हणून देवाला या तुकोबाराच्या वासनेमुळं संत संगती द्यावी लागणार, किंवा द्या असं म्हणतात. देवा आता माझी आवड वाढली, वाढलेली आवड ही वासना आहे, आणि जशी वासना तसे फळ आहेत. माझी वासना काय? देव असे चित्ती त्याची घडावी संगती. माझी काय वासना? देव असे चित्ती त्याची घडावी संगती. मग माझी वासना काय? संत संगतीची. मला द्या, देवाला द्यावं लागतं. जन्म घेणे लागे वासनेच्या संग, जशी वासना तसे फळ आहे. आणि म्हणून या वासनेच्या बळावर तुकोबाराला देवाला संत संगती द्यावी लागली. आणि मग तुकोबाराला संत संगती घडते. मग घडल्यानंतर तुकोबारा देवाकडे विनंती करतात की देवा, ते संत संगती घडली किंवा अशी घडावी की या संताची आणि माझी कधीच ताटातूट होऊ नये, ती कायमची संगती घडावी. या अभंगाच्या 3ऱ्या चरणात आणि महाराज लिहित आहेत की हरिजनाशी भेटी न हो अंग संग तुटी. देवा, तर संत संगती घडली किंवा जी घडेल ती अशी घडावी की हरिजनाची
अर्थात संतांची आणि माझी कधी ताटातूट होऊ नये. ते भेटले तर मग न हो अंग संग तुटी. त्यांचा शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे संबंध माझ्याशी चिरकाल राहावा, कायमचा राहावा. शरीरानं ते सतत माझ्यासोबत असावेत, मला त्यांना आलिंगन देता यावं. हां है ना. आलिंगन घडे सायुज्य मुक्ती जोडे. मला संताशी आलिंगन देता यावं, ही शारीरिक संगती आहे. आणि त्यांच्यासोबत मला हरिनाम घेता यावं, ज्ञानाच्या गोष्टी करता याव्यात, मोक्षाच्या गोष्टी करता याव्यात, ही मानसिक संगती आहे. अंग संग तुटी. अंग म्हणजे शारीरिक संगती आणि संग म्हणजे नामस्मरण, ज्ञान या गोष्टी घडाव्यात. आणि मग संत जर मला भेटले देवा किंवा भेटलेच तर आता त्यांचं शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने माझी ताटातूट होऊ नये. ते शरीरानं माझ्यासोबत असावेत आणि मनाने माझ्यासोबत असावेत, म्हणजे मला त्यांच्यासोबत नित्य तुझं नामस्मरण, तुझं गुणगान गाता येईल. संत संग देई सदा. हेची दान देगा तेव्हा तुझा विसर न व्हावा, गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी. मला संत संगती दे, मी आवडीने तुझं गुणगान गाईल. का? संत संगतीत तुझं गुणगान गाता येतं, तुझं नामस्मरण गाता येतं. आणि म्हणून अंगाने आणि संगाने कुठली तुटी होऊ देऊ नको. संत संगती कायमची दे. आणि मग अशी संत संगती तुकोबारायाला लाभली आहे देवाकडून. आणि मग तुकोबाराया शेवटच्या चरणात म्हणतात की आता या संतांच्या संगतीत जगणं हे भलं आहे. महाराज लिहित आहेत, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. संत संगतीत आपण राहिलोत, वावरलोत तर आपलं भलं होतं. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. संताच्या संगतीत जगणं म्हणजेच आपलं भलं होणं. आपलं भलं फक्त संत संगतीनंच होतं, इतर कशाने नाही आहे. संतच आपलं भलं करू शकतात, इतर दुसरं कोणीही नाही आहे. का? तर संत आम्हाला पद्मनाभ जोडून देतात आणि पद्मनाभ जोडणं हेच आमचं भलं आहे. पद्मनाभ हा पांडुरंग आहे, विष्णू आहे. हा पद्मनाभ, हा विष्णू, हा पांडुरंग, हा कृष्ण जोडून देणं हे आमचं भलं आहे. आणि मग संत संगतीत आमचं भलं होतं, इतर कशाने आमचं भलं होत नाही. मनुष्यदेहाचा हाची स्वार्थ साधावया चौथा पुरुषार्थ, आणि हेच आमचं भलं आहे. आणि म्हणून संतांची संगती लाभली तर ती अंगानी संगानी परिपूर्ण असावी. अंग आणि संग दोन्हींनी माझी त्यांची ताटातूट होऊ नये आणि कायमचा मला त्यांचा सहवास लाभावा. का? तर त्यांच्या संगतीने माझं भलं होतं किंवा भलं झालं आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. विठोबा रखुमाई. जय जय विठोबाय रखुमाई. जय जय विठोबाय रखुमाई. जय जय विठोबाय रखुमाई. जय जय विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. तुकोबाराय या अभंगातून संताची संगती मागतायत. महाराज म्हणतायत, देव असे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना, हरिजनाशी भेटी नव अंग संग तुटी, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. तुम्हीही संताची संगती देवाला मागावी. तुम्हालाही संताची संगती घडेल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुकोबाराने संताची संगती घडली का? तुकोबाराने जे केलं ते तुम्ही करा, तुम्हालाही संताची संगती घडेल. हे अभंग तुकोबाराने स्वतःसाठी लिहिले नाही, आमच्यासाठी लिहिलेत. ते तुमच्यासाठी म्हणतात की देव असे चित्ती त्याची घडावी संगती. अर्थात ज्याच्या चित्तात देव वास करतो ते संत असतात, तर संताची संगती घडावी हे तुमच्यासाठी आहे. मग संत संगती कधी घडेल? तर तुमच्यापाशी शुद्ध भावयुक्त देवाचं नामस्मरण असावं, तुमच्याजवळ विवेक वैराग्य असावं. तुम्ही चराचरात देव पाहावा. जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देव आहे समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करावा. आता चराचरात देव पाहावा. प्राणीमात्राला देव समजून त्याला शरण जाऊन त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करावा. प्राणीमात्रासमोर नम्र व्हावं. जे जगा दाकुटे होईजे ते जवळीक माझी. प्राणीमात्रासमोर नम्र व्हावं. अर्थात भक्तीच्या बळावर तुम्ही अद्वैतात जावं, जगतात देव पाहावा.
आणि जाता येतं. भक्तीच्या बळावर अद्वैतात जाता येतं संत होण्याच्या आधीच. जगात देव पाहावं, जगापुढं नम्र व्हावं, जगापुढं धाकटं व्हावं, अद्वैतात जगावं. तुम्हाला समदृष्टी यावी, तुमचे दोषादोष जावेत, मुखामध्ये नित्य नाम असावं, ते भाविकता असावं, तुम्हाला तुमच्याजवळ विवेक वैराग्य असावं. या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात आल्या की तुम्हाला संत अचानक भेट देतात. तुम्हाला संत अचानक भेट देतात आणि याची साक्ष तुकोबराय देतात. या गोष्टी जर तुमच्या जीवनात असतील तर संत तुम्हाला अचानक भेट देतात, याची साक्ष तुकोबराय देत आहेत. महाराज लिहित आहेत, अर्थ काम चाड नाही चित्ता, अर्थ काम चाड नाही चित्ता, साधू भेट देती तया अवचिता. बघा, तुकोबराय शब्द दिलाय की आम्ही वर नमूद केलेल्या गोष्टी जर तुमच्या जीवनात असतील तर महाराज म्हणतात, अर्थ काम चाड नाही चित्ता, साधू भेट देती तया अवचिता. हा तुकोबरायचा अभंग फार मोठा आहे. ऐसे ऐसियाने भेटे तो साधू या अभंगावर फार मोठा अभंग आहे. आपण मुळातच पहा. पण तात्पर्य, तुम्ही भावयुक्त भगवंताची भक्ती करा, जीवनात विवेक वैराग्य असू द्या, जगात देव पहा, तुम्हाला समदृष्टी येऊ द्या, अद्वैतात जगा, दोषादोष टाळा, जगापुढं धाकटं व्हा, नम्र व्हा, प्रत्येक प्राणी मात्र देव समजून त्यासोबत देवतुल्य व्यवहार करा, कर्माने ईश्वराची पूजा करा आणि मुखात नित्य नाम राहू द्या. तुम्हाला श्रीगुरू शोधत येतो, आत्मज्ञान शोधत येतो, अर्थात संत शोधत येतो आणि संताची भेट होते, तो आपाप येतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की अर्थ काम चाड नाही चित्ता, साधू भेट देती तया अवचिता. तुम्हाला अवचित भेट देतील, तुमचा उद्धार होईल. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की देव असे चित्ती त्याची घडावी संगती. तर तुम्ही त्या योग्यतेचे व्हा. ज्याच्या चित्तात देव वास करतो त्याची संगती तुम्हाला आपोआप घडेल आणि तुम्ही संत व्हाल, तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. आणि म्हणून देव असे चित्ती त्याची घडावी संगती. झालेली सेवा पांडुरंगाच्या तुकोबराच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.